दूध दही आपल्याला जेवणामध्ये घेणे गरजेचं आहे, हा गरजेचा असतो. ज्यावेळेस तुम्ही छोटे असता मी सांगितलं 1 पोळी खाता नंतर 2 पोळ्या खाता, त्याच पद्धतीनं तुमच्या शरीराची वाढ होण्यासाठी, तुमचं हिमोग्लोबिन सुद्धा वाढण्यासाठी तुम्ही बीट खाता. तसंच शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिनची गरज असते आणि मुलींमध्ये सुद्धा. मग हे बदल जेव्हा घडतात तेव्हा तुम्हाला असं वाटते की माझ्या शरीरासोबत असं काय होत आहे. मग हे वाढ आपल्या शरीराची काही वाढ होत आहे, काही बदल होत आहे, तर मग हे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये ते जाणवलेलं नाही आहे. काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा ते बदल जाणवतात किंवा काही विद्यार्थ्यांना ते बदलही सुद्धा जाणवणार नाही. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे आणि त्याचा आवाज बदललेला आहे, त्याचा आवाज घोगरा झालेला आहे किंवा एकदम बारीक झालेला आहे किंवा मोठा झालेला आहे. मग बाकीच्या विद्यार्थ्यांचा आवाज बदललेला नाही आहे, तर होऊ शकते का ते विद्यार्थी त्याने चिडवणार की तुझा आवाज असा का झालेला आहे. मग तो विचार करतो की आता हे समस्या मला हे चिडवत आहे, तर कुणाला सांगायचं, सरांना सांगायचं, कुणाला सांगायचं. तर तुम्ही सरांना वगैरे सांगू शकता. सरांना सांगायची तुमची हिंमत होत नसेल तर तुम्ही